देवी चषक 2026च्या भव्य स्पर्धेमध्ये सेमीफायनलची पहिली मॅच, या स्पर्धेची पहिली सेमीफायनल आपल्या भेटीसाठी असताना पाहायला मिळते. एका बाजूला टीम सँडी वॉटर स्पोर्ट्स जय मल्हार अलिबाग, तर त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना संघ अमरदीप कोळगाव. या दोन मातब्बर संघांमधल्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. महत्त्वपूर्ण सामना, 4 ओव्हरची मॅच, सेमीफायनल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. बॅटर एका बाजूला ऋतुज तर दुसऱ्या बाजूला कुणाल यांना तुम्ही पाहताय. बॉलिंगसाठी सार्थक सर पाटील, एक वेगवान बन्नाट वेगाचा बादशाह बॉलिंग मार्कवरती दाखल झाला. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल, पहिलाच बॉल फुलर लेनचा. एका हाताने कॅच पकडण्याचा प्रयत्न, असफलता हात येत असताना पाहायला मिळते. विराज दोन हाताने प्रयत्न केले असते तर यदा कदाचित कॅच पकडण्याची संभावना होती, पण पहिल्याच बॉलला फटका चांगला होता. बॅटिंग करत असताना ऋतूच्या बॅटमधून पण अखेर सिंगलनं सुरुवात झाली आहे या मॅचच्या पहिल्या डावाला. सार्थक सर पाटील फिल्डिंगची व्यूहरचना लगेचच बदलण्यात आली आहे. जसं स्ट्राईक रोटेट झाला, कुणाल स्ट्राईकला येतोय आणि फिल्डिंगमध्ये बदलाव. डी बॅकचा कव्हर लाईक फिल्डर, एक मिड विकेट, एक मिड ऑन मिड ऑफ. आता पुढचा बॉल, पल्लू स्कूप, फटका चांगला खेळला. बॉल फाईन लेगला. प्रिन्स बॉलचा पाठलाग करेल, पण तो बॉल त्याच्या आवाक्याच्या बाहेर, सीमारेषेच्या पलीकडे. देखना फटका, चौकार. अप्रतिम फटका. पहिल्याच बॉलवरती कुणालने इरादे स्पष्ट केले. चौकार त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळालंय. धावसंख्या 5. याही वेळेला पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेला सेकंड इन रो, दुसरा ऍक्शन रिप्ले, चौकार. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा फटका. आता दिशा थर्ड मॅनची आहे. ओ, प्रयत्न चांगले होते, पण दशा पुन्हा एकदा होणार आहे. लगातार तिसरा चौकार. वरती लागत असताना पाहायला मिळतात. फिल्डिंग मध्ये पुन्हा बदलाव. एक खेळाडू स्क्वेअर लेग, तर आता एक काऊ कॉर्नर. सार्थक सर पाटील महागडा ठरतोय. 3 लगातारचे चौकार. थर्ड मॅन फाईन लेगला फटके सजवतोय कुणाल. पुढचा बॉल, याही वेळेला रिव्हर्स, पण आता फिल्डर तिकडे आहेत. विकेट मिळतीये. पहिला धक्का, एक महत्वपूर्ण फलंदाज कुणाल बाद.
विकेट येते असताना पाहायला मिळाली. सार्थकला सफलता मिळते. पुढचा बॉल यावेळेला ब्लॉक खोल्लींचा बॉल, चांगल्या दर्जाचा चेंडू सरळ मिडॉनच्या दिशेला. तिकडे फिल्डर स्वतः मृणाल वर्सुलकर सिंगल मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. धावा बनत असताना पाहायला मिळालं तर 14. सुरुवात चांगली झाली आहे बॅटिंग करत असताना टीम कोळगाव संघासाठी. अमरदीप कोळगाव हा संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक चांगल्या संघाची बांधणी आहे. टीम वर्क आपण पाहिलं आजच्या रात्रीमध्ये आणि त्याच्या जोरावरती इथपर्यंतचा प्रवास संपूर्णतः गाठलाय. टीम अमरदीप कोळगाव संघानं सुपर 6 पर्यंत आलेत. सुपर 3 मध्ये जाण्यासाठीची लढत मैदानाच्या आतमध्ये. जो संघ जिंकेल तो इथून सुपर 3 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. तर लढती तुम्हा सर्वांच्या समोर आहेत. जिराटची मानाची स्पर्धा गावदेवी चषक गावदेवी क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून आयोजित केली. सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळाला. सामने सगळे चांगले होतील. सामना प्रत्येक हा आकर्षक बघायला मिळाला आणि आता ही सेमीफायनलची मॅच सुद्धा रंगेल. अशा परिस्थितीमध्ये बॉलिंग मार्कवरती दुसरा गोलंदाज जुनेद फकी बॉलिंग मार्कवरती दाखल झालेला पाहायला मिळाला. पुढचा बॉल जुनेदचा पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फटका चांगला. फिल्डर तिकडे फक्त एकच धाव मिळेल आणि या एकेरी धावेच्या सहाय्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे सरसावत असताना 15. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफळकावरती सध्याच्या घडीला. पुढचा बॉल पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये वारंवार बदल तिकडे मात्र घडवला जातं. हे गरजेचं आहे. ज्या वेळेला जुनेद फकीवरती विश्वास दाखवला गेला. काल सुद्धा जुनेदची चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. समोरचा बॉल खोलात टाकला. गॅपमध्ये फटका चांगला. आयुष बॉलच्या खालीत असताना पाहायला मिळाली. एकदा मिळाली. चुकीची फेकी. चुकीची फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि इकडे मात्र एका धावेचं रूपांतर 2 मध्ये होत असताना पाहायला मिळालंय. आयुषनं फिल्डिंग तर चांगली केली होती पण चुकीच्या एंडला फेक होत असताना पाहायला मिळाले. यावेळीचा बॉल चांगला चेंडू वाईड लाईनला पकडत असताना योग्य वाईड यॉर्करचा वापर. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. चांगला बॉल. निर्धाव चेंडू आलाय. जुनेद फकी एक युवा खेळाडू आहे. त्यानं धावा थांबवल्या त्या मॅचमध्ये. हा पुढचा बॉल. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. फटका मिस टायमिंग. स्वतः जुनेद बॉलच्या खाली आणि कॅच ड्रॉप झाल्यानंतर रन आउटची विकेट मिळेल. एक संधी हुकली. दुसऱ्या संधीचं सोनं केलंय फलंदाज ऋतुज बाद. धावसंख्या धावफळकावरती तुम्ही पाहताय सध्याच्या घडीला 17 धावा. दुसरं षटक मार्गस्थ. धावा थांबवल्या गेल्या. जुनेद फकी चांगली बॉलिंग करतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय दाखल होत असताना पाहायला मिळेल. नवीन खेळाडू अक्षय मैदानावरती आलाय पण स्ट्राईकला मात्र निकेश पाहायला मिळेल. पुढचा बॉल. यावेळीचा बॉल आतली कडा घेतली आहे. बॉल तिथेच थांबलाय. यष्टी रक्षक पोहोचेल त्या बॉलपर्यंत. अजून एक धाव स्कोर कार्ड वरती मिळते. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे सरसवत असताना धावा 18. दुसऱ्या षटकाचा फक्त शेवटचा बॉल बाकी आहे. 18 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या ओव्हरला 14 आल्यानंतर 4 धावांचं षटक आतापर्यंत टाकले जुनेद फकीने. एक विकेट मिळवली आहे.
ब्रेक थ्रू मिळवलं होतं. हे गरजेचं आहे टीमसाठी. जय मल्हार अलिबाग. हो काय बॉल फेकला लेग बिफोर. LBW स्वरूपामध्ये मिळते विकेट. सफलता जुनेच्या नावावरती दुसरी आणि टीमच्या तिसरी. अक्षय मैदानाच्या बाहेर. गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इम्प्रेस करणारे पाहायला मिळाले. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतील. कल्पेश धावा थांबल्यात. सुरुवात केली होती ज्यावेळेला कुणालनं. असं वाटलं होतं कुणाल जर उभा राहिला तर या मॅचमध्ये 4 ओव्हरमध्ये 50हून अधिकच्या धावा बघायला मिळतील. पण त्याच वेळेला कुणाल बाद झाल्यानंतर अडचणी मोठ्या मैदानावरती बघायला मिळाल्यात. सामन्याला पुन्हा सुरुवात होईल. तिसरं षटक गोलंदाजी मार्कवरती प्रिन्स बोकाडे. प्रिन्सचा पहिलाच बॉल क्लीन बोल्ड. यष्टया उद्ध्वस्त होत आहेत. अजून एका विकेटचा पतंग. एका मागोमाग एक. तू चल में आया या परिस्थितीमध्ये अजून एक फलंदाज बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रिन्स बोकाडे. यावेळेला बाहेर टाकल्या. पंच फिरतील कळवतील. वाईट बॉल आहे. अतिरिक्त सिंगल इकडे मात्र मिळेल. अवंतर स्वरूपाची धाव येते. प्रभावित करून सोडली आहे गोलंदाजी करत असताना प्रिन्स यानं नेहमीच. आज रायगड प्रीमियर लीग सुद्धा तो खेळून आला. चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स तिकडेही राहिला पण संघ कमी पडला. पण आज पुन्हा नव्यानं गावच्या संघासाठी स्वतःच्या स्थानिक टीमसाठी तो मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी आलाय. पुढचा बॉल यावेळेला लांबून खेळण्याचा प्रयत्न. बॅट बॉलचा संपर्क नाही. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. डॉट बॉलची घोषणा डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होतीये. धावसंख्या धावफळकावरती थांबेल. 19 सेमीफायनलची मॅच. सुरुवात काय दमदार होती पण तिथून पुढे डाव कोसळला सध्याच्या घडीला टीम कोळगाव गावचा. सावरावा लागेल. पुढचा बॉल. समोरचा चेंडू फटका फसला. मिस टायमिंग. फिल्डर बॉलच्या खाली. अप्रतिम झेल मैदानाच्या आतमध्ये. अजून एका विकेटचा पतंग. अजून एक धक्का. फलंदाज बाद. धावसंख्या फक्त आणि फक्त 19 आणि 19 या आकड्यावरती तब्बल 5 फलंदाज बाद झालेत. संघ अडचणी मोठ्यात. ज्यावेळेला जुनेद फक्की बॉलिंगला आला त्यानं मॅचचा मोमेंटम शिफ्ट केलाय. तदनंतर त्याचा वारसा किंवा त्याच्याच गोलंदाजीची लेंथ पुन्हा प्रिन्स बोकाडेकडे सुद्धा पाहायला मिळाली आहे. सार्थक सर पाटील थोडे महाग डेटरले होते. 3 चौकार खर्च केल्यानंतर त्यांनी कमबॅक आणला होता. यावेळेला बिग हिट करायचं होतं. फटका फसला. बॉल वे
आहेत पुन्हा. वा, काय फिल्डिंग केली जाते, लाजवाब क्षेत्ररक्षक. सध्याच्या घडीला चांगली फिल्डिंग. काय क्षेत्ररक्षण करत असताना बघायला मिळाले परीक्षित मैदानाच्या आतमध्ये लाजबाब. हाही झेल सुटलाच असता जर प्रिन्सनं पकडण्याचा निर्धार पक्का केला असता तर, कारण की तो बॉलपर्यंत पोहोचला नव्हता. तर जागेवरती तो गोल फिरत होता, पण परीक्षित आला आणि त्यांना काय झेल पकडला. कालच्या रात्रीपासून क्षेत्ररक्षणामध्ये जय मल्हार अलिबाग टीमकडून सर्वाधिक चांगल्या कॅचेस या फक्त आणि फक्त परीक्षितनं पकडलेल्या पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रिन्स बोकाडे. प्रिन्सचा बॉल समोर खेळला जातोय. क्षेत्ररक्षक तिकड्यात लॉंगॉनच्या दिशेला आयुष वेगाने असताना पाहायला मिळतील. फक्त आणि फक्त एकच धाव तिकडे सुद्धा मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती 20 या आकड्यावरती. 6 बाद 20 धावा. धावा येत नाही येत, एका मागोमाग एक विकेट मैदानाच्या आतमध्ये जातात. अमरदीप कोळगाव संघ अडचणी मोठ्या आल्यात. समोर प्रत्येक गोलंदाजाचा दर्जा हा उंचावताना बघायला मिळालाय. याही वेळेला समोरचा बॉल शॉर्ट पॉइंटला फिल्डर तिकडे. एक धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावेसाठीचे प्रयत्न नाही आहेत. एकाच धावेवरती समाधान मानलाय. षटक समाप्तीचा इशारा आलाय. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हर अखेर फक्त आणि फक्त 21 धावा. काय बॉलिंग केली प्रिन्स आणि जुनेदनं. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 4 आणि आता फक्त 3च धावा येत असताना पाहायला मिळतात आणि 3 विकेट सुद्धा. प्रिन्सनं मात्र आज अप्रतिम दर्जाचं कामकाज केलं. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर चौथं आणि शेवटचं षटक येणं बाकी आहे. आणि शेवटच्या षटकासाठी नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती. सध्याच्या घडीला एक चर्चेचं नाव आयुष बोकाडे. हे बोकाडे बंधू मात्र अलिबाग तालुक्यामध्ये सध्याच्या घडीला आपल्या नावाची ओळख निर्माण करत असताना पाहायला मिळालं. गोलंदाजीचा दर्जा खूप उंचावलाय या दोन्ही खेळाडूने. पण आयुषकडे नेहमी आपण ॲज अ ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये आदराने पाहतोय. लीग फॉर्मॅटमध्ये दोघांनी बहुतांश मागणी. त्याचं कारण आहे त्यांचा संघ खूप मेहनत नेहमीच घेतली जाते आणि त्याच वेळेला मृणाल वरसुलकर त्याची मेहनत आणि त्याच्या संपूर्ण संघाची मेहनत. जय मल्हार अलिबाग हा जो काही संघ आहे या संघाचा बोलबाला सध्याच्या घडीला संपूर्ण रायगडभर राहिलाय. पुढचा बॉल आयुष. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर. यावेळेला मात्र अवंतर स्वरूपाने सुरुवात झाली आहे. पहिला व्हाईट बॉल इथे मात्र आयुषच्या माध्यमातून बघायला मिळाला. अवंतर स्वरूपाची सिंगल. अवंतर स्वरूपाने टीम पुढे जाईल आणि धावसंख्या धावफळकावरती 22 धावा. धावा. यावेळीचा मोठा फटका ऑन साइडला स्ट्रोक खेळला गेला. सार्थक बॉल पर्यंत पोहोचेल. एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेची मानसिकता नाही आहे तिथे मात्र आपण जर पाहिले तर एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफळकावरती पुढे सरसावत असताना पाहायला मिळेल. 23 धावा. धावफळकावरती. सेमीफायनलची मॅच धावा येणं गरजेचं. मोठा धावा आला तर मोठा सामना होईल. समोरचा बॉल समोर फटका लॉंग ऑफला फिल्डर वेल जज. एक सुंदर झेल मैदानाच्या आतमध्ये पकडला जातोय. विकेट मिळतीये. धक्का आतापर्यंतचा 7वा बॅटरबाद.
पुढचा बॉल, यावेळेला रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा क्षेत्ररक्षक, हो चांगली फिल्डिंग, बॉलला कॅरी करता आलं नाही आयुष ज्यावेळेला तिकडे बॉल पकडत होते. लास्ट मुवमेंटला अजून एक सिंगल मात्र स्कोरकार्डवरती प्लेस होत असताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या 24 धावा स्कोरकार्डवरती लागतात. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. आयुष बोकाडे बॉलिंग मार्कवरती आला, एक महत्त्वाचा गोलंदाज, धावा थांबवायच्यात. पुढचा बॉल, चांगला बॉल शरीरावरती येत असताना पाहायला मिळते. लेग स्टिंग मिस होते, हा पंचांचा इशारा आला आणि इथे मात्र लास्ट मुवमेंटला अजून एक सिंगल स्कोरकार्डवरती प्लस केली जाईल. एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे येते. संघाचा धावफलक 25 आकड्यावरती. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा. एक मोठा फटका हवा टार्गेट सेट करण्यासाठी टीम अमरदीप कोळगाव या टीमला. अमरदीप कोळगाव हे नाव, 49 वर्षाची परंपरा नेहमीच जपली या गावानं, या टीमनं. याही वेळेचा फटका खेळायचा होता. अजून एक सिंगल मात्र स्कोरकार्डवरती प्लस केली जाते. एकेरी धावेच्या साह्यानं टीम पुढे जाते. 26 धावा स्कोरकार्डवरती आहेत. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26. धावा मात्र बनल्या नाही आहेत. एकामागोमाग एक विकेट सातत्यपूर्ण मैदानाच्या आतमध्ये गमावल्या कोळगाव संघाच्या प्रत्येक फलंदाजाने, आणि आता अडचणी खूप साऱ्या मोठ्या वाढवून ठेवल्यात. यावेळीचा बॉल हाफ ट्रॅकेर, शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट करणारा आलाय, षटकार. तिकडून तुमचे बॅटर पाठवणार आहात याची नोंद घ्या. व्यासपीठाच्या डाव्या बाजूनं धावसंख्या धावफलकावरती 32 बनले. 33 धावांचं टार्गेट सेट झालंय. 24 बॉलमध्ये 33 धावांची आवश्यकता. सामना बनलाय, सामना बनेल इथून सुद्धा. जर गोलंदाजी चांगली केली टीम कोळगाव संघानं, सामना कशा पद्धतीनं होईल. सलामीचे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये मृणाल वळसोलकर
आणि विराज जुईकर आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला मृणाल वसलकर अलिबाग तालुक्यातील एक 360 डिग्री फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती निमिष आपण पाहतोय. आत्तापर्यंत चांगली चांगली गोलंदाजी प्रत्येक मॅचमध्ये त्यांनी केले. आता मोठं आव्हान समोर असेल मृणाल वसलकर सारखं. काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू निमिष याजा. पहिला चेंडू चेंडू चाललाय बॉर्डर लाईन सीमारेषेच्या बाहेर. चौकार चौकाराने केले स्वागत. कमॉन डीजे. वरती नो वरती चौकार आलाय. मृणाल वसलकरनी स्वागत केलंय चौकारांनी. पुढला चेंडू या वेळेचा चेंडू ओव्हर कव्हर. चेंडू चाललाय बॉर्डर लाईन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता मृणाल वसलकडे आहे. आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. पुढला चेंडू निमिष याचा. यावेळेसचा चेंडू डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू आलाय. कमबॅक आलाय. या चेंडूवरती कमबॅक केलंय निमिषाने. 2 चौकार आल्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी निमिष याची पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढला चेंडू निमिष याचा. या वेळेचा चेंडू फुलटॉस होता परंतु क्षेत्ररक्षक आहे एक धाव सहजरित्या पूर्ण केले. एका धावेवरती समाधान मानावं लागते. एका धावेने धावसंख्येत भर. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. आता स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विराज जुईकर एक चांगला फलंदाज आहे जय मल्हार अलिबाग संघाचा. काय घडतोय या चेंडूवरती. विराज जुईकर या वेळेला स्क्वेअर कट केलाय. चेंडू चाललाय बॉर्डर लाईन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. कमॉन डीजे. या चौकारांनी धावफलकावर धाव लागल्यात. 14 धावा. पुढला चेंडू. या वेळेचा चेंडू चांगला होता परंतु काय घडलंय. एक चोरटी धाव पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. एका धावेने धावसंख्येत भर. 15 धावा धावफलकावरती लागल्यात. स्ट्राईक एंडला मृणाल वसलकर आत्तापर्यंत चांगली फलंदाजी केली. संघासाठी धावा जोडल्यात. शेवटचा एक चेंडू येणं बाकी या षटकातील. या वेळेचा फटका पुन्हा एकदा कव्हर मध्ये खेळून काढलाय. चेंडू चाललाय बॉर्डर लाईन सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
थँक यू डी जे मास्तर. येणाऱ्या 18 चेंडू आणि 14 धावेची गरज. सामना हलका झालाय अलिबाग संघासाठी. पहिल्याच षटकामध्ये भरपूर धावा आल्यात मृणालच्या बॅटमधून. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती साईल आलाय. स्ट्राईक एंडला विराज. काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न अंगलटी आलाय. प्रयत्न फसलाय. कोणतीही धाव मिळत नाही आहे. एक डॉट बॉल. षटकाची सुरुवात तर चांगली झाली आहे. डॉट बॉलने सुरुवात झाली आहे षटकाची. पुन्हा एकदा विराज जुईकर टू साहिल. या वेळेचा चेंडू सबमरीन होता. चांगला चेंडू पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तब्बल दुसरा चेंडू डॉट आलाय. विराज जुईकरला एकाच जागी जखडून ठेवले. चांगली गोलंदाजी यावेळेस साईल याजी. या वेळेला व्हॉट अ फंटॅस्टिक स्ट्रोक. चेंडू चाललाय बॉन्ड लाईन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. कमॉन डीजे. चेंडू आणि 10 धावेची गरज. सामना हळूहळू अलिबाग संघाच्या खिशात चाललाय. पुढला चेंडू साहिल याचा. या वेळेचा चेंडू टप्पा घेतल्यानंतर उसळी घेतलंय. चेंडू येतोय थर्ड मॅनला. चेंडू चाललाय बॉर्डर लाईन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. पुढला चेंडू. यावेळेचा फटका. चांगला चेंडू पाहायला मिळते. यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 2 चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी. कमबॅकिंग गोलंदाजी. डॉट चेंडू. 6 धावेची गरज. या वेळेचा चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकस वळण घेतलंय चेंडूने. पुन्हा एकदा डॉट चेंडू. चौकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 2 षटक पूर्ण. सत्तावीस धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे 12 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. स्ट्राईक एंडला अलिबाग तालुक्यातलाच 360 डिग्री फलंदाज मृणाल वरसोलकर. अलिबाग तालुक्याचा सूर्यकुमार यादव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी मार्कवरती पाहायला मिळते. काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. 6 धावेची गरज. हा चेंडू. या वेळेचा चेंडू टटवला. 1 धाव सहजरित्या पूर्ण केले. एका धावेवरती समाधान मानावं लागते. आता स्ट्राईक एंडला आलाय विराज जुईकर. आत्तापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. स्ट्राईक रोटेट करून सिंगल डबलनी सामना आपल्या खिशात हळूहळू आपल्या खिशात घालताना अलिबाग संघ. हा चेंडू.
आणि या वेळेचा चेंडू, वाईट चेंडू, अवांतर चेंडू, एका धावेने धावसंख्येत भर. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 4 धावेची गरज सामना जिंकायला. या वेळेला विजयी फटका, ढगात लाइटिंग, 6 धावा, षटकार.